फक्त 15 मिनिटांमध्ये कसलीही पूर्वतयारी न करता आपण उपवासाचे खमंग असे अप्पे बनवू शकतो. उपवास असल्यावर फक्त साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भातच का खायचा? आपण असेच नवनवीन पदार्थ उपवासासाठी बनवू शकतो आणि त्याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. फक्त उपवास असणारेच नाही तर घरातले बाकीचे लोकसुद्धा हे अप्पे खूप आवडीने खातील. तर त्यासाठी आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 वाटी वरीचा तांदूळ, त्यालाच आपण भगरसुद्धा म्हणतो, आणि अर्धी वाटी साबुदाणा, ह्याला थोडंसं फक्त 2 मिनटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचं. हे रोस्ट नाही केलं तरीही चालतं, परंतु थोडासा त्याला झुणकट वास असतो किंवा बऱ्याचदा हे खूप सॉफ्ट झालेलं असतं ह्युमिडिटीमुळे. त्यामुळे आपण त्याला फक्त एखाद्या पॅनमध्ये फक्त 2 मिनटं गरम करून घ्यायचं. जसंच ते मिश्रण थंड झालं त्याला मिक्सी जारमधून आपण फाईन पावडर बनवून तयार करायची. थोडंसं पल्स मोडवरच आपण ह्याला बारीक करून घ्यायचं. एकदम फाईन पिठासारखी पावडर बनवायची नाही. थोडंसं हाताला आपल्या तो क्रश लागला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याची पावडर बनवून तयार करायची. जसा आपला बारीक रवा असतो त्या प्रकारे ह्याचं मिश्रण बनवून तयार झालं पाहिजे. ह्या ठिकाणी आपण 1 वाटी दही ॲड करायचं. दही जर खूप आंबट असेल तर ह्या ठिकाणी आपण फक्त अर्धा वाटीच दही ॲड करायचं आणि त्याला मिक्सरमधून एकदा परत आपण फिरून घ्यायचं. सोबतच आपण ह्या मिश्रणामध्ये 1 वाटी ते 1.5 वाटी ह्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं. जशी आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यालासुद्धा मिक्सरमधून आपण एकदम छान बारीक फिरून घ्यायचं. सोबतच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तेही आपल्या चवीनुसार. ह्या ठिकाणी गरजेनुसार पाणी ॲड करून आपण रेग्युलर जे अप्पे बनवतो त्याची जशी कन्सिस्टन्सी असते त्यानुसारच आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आणि आपलीसुद्धा बॅटरीची कन्सिस्टन्सी रेग्युलर अप्प्यासारखीच असली पाहिजे. तर ह्या ठिकाणी मला टोटल 2 मोठी वाटी पाणी लागलं होतं. त्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली होती. ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची थोडी जास्तीची वापरली. आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. मस्तपैकी मिरचीचे बारीक बारीक काप करायचे आणि ते ॲड करायचे. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असलेलाच कूट ॲड करायचा. हे शेंगदाणे आधी भाजून घेतलेले होते. भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट आपण ह्या ठिकाणी वापरायचा. शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीमुळे हे अप्पे खायला खूप खमंग लागतात. हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण अप्प्यासोबत एक मस्त चटपटीत अशी चटणी बनवूयात. उपवासाच्या वेळेस ही चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे, हिरवी मिरची आपल्या चवीनुसार जशी आपण तिखट खातो त्यानुसार ॲड करायची. ही चटणी आपण उपवासाचे अप्पे असो, डोसा, इडली कशासोबतसुद्धा ट्राय करू शकतो. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 2 चमचे दही. दही खूप आंबट असेल तर आपण फक्त 1च चमचा ॲड करायचं आणि थोडीशी साखर. त्यामुळे ही चटणी गोड नाही लागणार, परंतु तिखट, आंबट ह्याचं चव बॅलन्स होते. गरजेनुसार पाणी ॲड करायचं. ह्या ठिकाणी जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असताल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात. मी ह्या ठिकाणी कोथिंबीर ॲड केली नव्हती. आणि ह्याला मिक्सरमधून तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीनी त्याला पेस्ट करून घ्यायची. गरज वाटल्यास पाणी आपण ॲड करू शकतो आणि छानपैकी चटणीला खमंग अशी जिऱ्याची फोडणी ॲड करायची. जर तुम्ही जिरे खात नसताल तर फक्त तेलामध्ये एखादी दुसरी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ॲड करून तुम्ही तीसुद्धा फोडणी ॲड करू शकता आणि खमंग चटपटीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी खास उपवासासाठी बनवून तयार आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघू शकतो की बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे. ह्या ठिकाणी जर बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पाणी त्यामध्ये ॲड करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या चमच्यापेक्षासुद्धा अर्धा खायचा सोडा ॲड केला होता. तुम्ही ह्या ठिकाणी सोड्याच्या ऐवजी इनोसुद्धा वापरू शकता. जो इन्स्टंट इनो सोडा असतो तो आपण अर्धा चमचा ॲड करायचा आणि ते सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेचच आपण अप्पे पात्रामध्ये तेल ॲड करून घ्यायचं. नेहमीच्या अप्प्यासाठी जेवढं तेल वापरतो त्यानुसारच आपण ह्यामध्ये तेल ॲड करायचं आणि आपलं बॅटर त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने ॲड करून घ्यायचं. झाकण लावून 5 मिनिटासाठी आपण त्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आणि छान असे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता
टम्म फुगलेले, वरतून तेवढेच कुरकुरीत आणि आतून मस्तपैकी सॉफ्ट, गोल, जाळीदार असे अप्पे बनून तयार आहेत. असे उपवासाचे अप्पे जर तुम्हाला खायला भेटले तर उपवास कोण नाही करणार. आणि त्यासोबत अशी चटपटीत चटणीसुद्धा. तर तुम्ही हे उपवासाचे अप्पे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला हा उपवासाच्या अप्प्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. एन्जॉय. फक्त उपवासासाठीच नाही तर कधी पण तुम्ही आवडीने खाताल असा हा रताळ्याचा शिरा ह्याआधी तुम्ही कधीही बनवला नसेल. आज ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होणारा हे एक पौष्टिक रेसिपी आहे. त्यासाठी 300 ग्राम रताळी छानपैकी वाफवून घ्यायची. त्यानंतर सर्व रताळी आपण त्याचे साल काढून स्मॅश करून घ्यायचे. रताळे वाफवण्याच्या आधी ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण रताळ्याला भरपूर प्रमाणामध्ये माती असते. माती निघत नसेल तर अशा वेळेस रताळे एक 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये सोक करत ठेवायचे. नंतर हाताने चोळून रताळी स्वच्छ धुवून घ्यायची. एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि त्यामध्येच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार बदाम, काजू, पिस्ता त्याचे जरा मोठे मोठेच असे काप करून ते त्या तुपामध्ये परतून घ्यायचं. शिरा किंवा हलवा त्यामध्ये असे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स खाताना खूप छान लागतात. त्याचा एक वेगळाच असा क्रंच असतो. थोडेसे ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यानंतर आपण स्मॅश केलेली रताळी त्यामध्ये ॲड करायची आणि रताळेसुद्धा ह्या ड्रायफ्रूटसोबत तुपामध्ये परत एक 5 मिनिटासाठी परतून घ्यायचे. रताळे ऑलरेडी वाफवलेले आहेत त्यामुळे ते परतून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. साजूक तुपामध्ये रताळी व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ह्या ठिकाणी खूप छान असा रताळ्याला सुगंध येतो. एक 5 मिनटं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याला वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार साखर ॲड करायची. ह्या ठिकाणी आपण साखरेच्या ठिकाणी गूळ पावडरसुद्धा वापरू शकतो. रताळी स्मॅश केल्यानंतर एका वाटीच्या साहाय्याने मी ऑलरेडी मोजून घेतली होती, तर ती कंप्लीट 2 वाटी होती. त्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी 1 वाटी साखर वापरली होती. रताळ्यामध्ये ऑलरेडी त्याचा एक ओरिजिनल गोडवा पण असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपण कमी जास्त करून घ्यायचं. गूळ वापरत असताल तर ह्या ठिकाणी काळजी घ्यायची की आपण चिक्कीचा गूळ बिलकुलही वापरायचा नाही. साखर रताळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करेपर्यंत आणि मेल्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी त्याची छानपैकी वाफ काढून घ्यायचं. फक्त उपवासासाठीच नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो. साखर संपूर्ण व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी दूध ॲड करायचं. ह्या ठिकाणी दुधासोबत मी थोडीशी सायसुद्धा ॲड केली होती आणि हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दूध व्यवस्थित रताळ्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं. रताळे आणि दूध एकजीव होईपर्यंत 5 मिनिटामध्ये रताळे छानपैकी शिजून निघतात, कारण रताळे ऑलरेडी आपण वाफवून घेतलेली आहेत. हे सर्व एकजीव झाल्यानंतर एकदम कमी गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटासाठी एकदा वाफ काढून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करायची. वेलची पूडसुद्धा आपण छानपैकी शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार वरतून आपण ड्रायफ्रूटचे काप ॲड करायचे. आणि सर्वात महत्त्वाचा, हे रताळ्याचा शिरा लवकर खराबही होत नाही. आपण फ्रीजमध्ये ह्याला 4 ते 5 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. ह्या ठिकाणी दुधाच्या ऐवजी जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर आपण त्याला जास्तही दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता टेक्स्चरसुद्धा आणि दिसायलासुद्धा एकदमच छान असा आपला रताळ्याचा शिरा बनून तयार आहे. तुम्ही या उपवासाला नक्की ट्राय करा. उपवासासाठी 30-30 साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस काय करायचं हा प्रश्न पडतो. तर ही झटपट आणि खमंग रेसिपी म्हणजे साबुदाण्याचे थालीपीठ फक्त उपवास करणारेच नाही तर घरातील इतर व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातील आणि मुलं आवडीने डब्यालासुद्धा घेऊन जातील. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. ह्यासाठी 2 वाटी साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि त्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्या ठिकाणी साबुदाणा खूप चिकट होऊ नये त्यासाठी अशी ट्रिक आहे की साबुदाणा हा 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवायचा, म्हणजे त्याच्यातलं जास्तीत जास्त स्टार्च निघून जातं. त्यामुळे साबुदाणा छानपैकी मऊ, लुसलुशीत आणि एकदम मोकळा बनतो. आणि पाणी ॲड करताना 2 वाटी साबुदाण्यासाठी
फक्त पाऊण कप पाणीच ॲड करायचं, म्हणजे साबुदाणा एकदम छान फुगतो, सॉफ्ट होतो आणि मोकळासुद्धा राहणार. सोबतच त्यामध्ये आपण 2 बटाटे छानपैकी किसून ॲड करायचे. ही पण एक खूप महत्त्वाची टीप आहे. ह्या ठिकाणी बटाटे बिलकुलही स्मॅश करायचे नाही. त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसून घ्यायचं, म्हणजे ते जास्त चिकट होत नाहीत आणि आपले साबुदाण्याचे थालीपीठसुद्धा छानपैकी बनून तयार होतात. बटाटे वाफवताना काळजी घ्यायची की ते डायरेक्टली कुकरला लावायचे नाही. ते कोणत्याही डब्यामध्ये ठेवायचे आणि नंतर वाफवून घ्यायचे, म्हणजे ते जास्त चिकट होणार नाहीत. ह्यामध्येच आपण काही बेसिक मसाले ॲड करायचे. हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, चवीनुसार मीठ ॲड केलं होतं आणि अर्धा चमचा जिरेपूड. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसताल तर तुम्ही ते स्किप करू शकताल. काही ठिकाणी जर कोथिंबीर खात असतील उपवासाला तर तुम्ही ती ह्या ठिकाणी एकदम बारीक बारीक कट करून ॲड करायची. आपले थालीपीठ फक्त खमंगच नाही तर खूप चटपटीत पण लागतील. तर ह्या ठिकाणी अर्धा लिंबू आपण अशा प्रकारे पिळून ॲड करायचा. आपल्याला थालीपीठ बिलकुलही आंबट लागणार नाहीत, पण खाताना त्याचा एक छानपैकी असा चटपटीत फ्लेवर मात्र नक्की येणार. हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले, साबुदाणा, बटाटे हे सर्व एकजीव झालं पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटासा गोळा, आपल्याला ज्या साईजचे साबुदाणा थालीपीठ बनवायचे त्या आकाराचा गोळा आपण काढून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी बटर पेपर वापरला होता. त्यावर जर आपण थालीपीठ थापून घेतले तर ते चिटकतही नाहीत. बटर पेपर नसेल अशा वेळेस आपल्या घरी जी दुधाची प्लास्टिकची पिशवी असते त्याला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि त्यावर सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. किंवा स्टीलच्या प्लेटला उलट्या साईडला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. बटर पेपर एकदम सोपी मेथड आहे. हाताला सुद्धा आपल्या बिलकुलही चिटकणार नाहीत. खाली पण बटर पेपर आणि वरच्या साईडनी पण बटर पेपर लावलं की झटपट असे आपले थालीपीठ थापून निघतात. फक्त 2 मिनटं लागतात आपल्याला हे थालीपीठ थापून घेण्यासाठी. छानपैकी तवा गरम झाला की तूप किंवा तेल लावून त्याला थालीपीठला खमंग दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं. हे साबुदाण्याच्या थालीपीठला जर सेंटरला तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटंसं होल करून घेतलं तर साबुदाणा हा व्यवस्थित सर्व साईडनी आतूनसुद्धा छानपैकी शेकून निघतो. वरच्या साईडनी एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि बटाटा असल्यामुळे आतून तेवढेच सॉफ्ट असे हे साबुदाण्याचे थालीपीठ. दही असो किंवा शेंगदाण्याची चटणी जी आपण उपवासासाठी बनवतो त्यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकतात. ह्या थालीपीठमध्ये आपण आपल्या आवडीनुसार जर काही उपवासाची पीठे ॲड करायची असतील तर तेही करू शकतो, जसंच वरईचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. उपवासासाठी खमंग, पौष्टिक आणि झटपट बनणारा हा पदार्थ फक्त उपवासालाच नाही इतर वेळेससुद्धा आपण हा नाश्त्याला आवर्जून खाल्ला पाहिजे. म्हणजेच राजगिऱ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतात. 30-30 साबुदाणा खिचडी आणि भगर, आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर दही असू द्या किंवा शेंगदाण्याची उपवासाची चटणी आपण बनवून त्यासोबत हे खमंग असे थालीपीठ खाऊ शकतो. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा बटाटा आधी वाफवून घेतलेला होता. हा उकडलेला बटाटा किसून घ्यायचा किंवा आपण त्याला स्मॅश केलं तरीही चालतं. थालीपीठामध्ये जर आपण बटाटा ॲड केला तर आपले थालीपीठ जास्त वातड होत नाहीत, खाताना खूप जास्त ड्राय लागत नाहीत आणि बटाट्यामुळे त्याला छान असा खमंगपणासुद्धा येतो. बऱ्याच ठिकाणी कच्चा बटाटा किसून तोही ॲड करतात, त्यामुळे थालीपीठ थोडेसे क्रिस्पी असे बनतात. उकडलेल्या बटाट्यामध्येच आपण हिरवी मिरची कट करून आपल्या चवीनुसार किंवा ह्या ठिकाणी आपण हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा ॲड करू शकतो. मीठ आपल्या चवीनुसार आणि जिरेपूड किंवा जिरे थोडेसे ओबडधोबड क्रश करून ॲड करायचे. उपवासाला जिरे खात नसताल तर आपण स्किपही करू शकतो. आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा जरा जाडसर असा कूट ॲड करायचा, त्यामुळे थालीपीठ खाताना खूप छान लागतं. ह्या ठिकाणी मी डायरेक्ट राजगिऱ्याचं पीठच वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे घरी राजगिरा असेल तर तुम्ही मिक्सरमधून त्याला बारीक पावडर करून तोही ॲड करू शकतात. असं राजगिऱ्याचं पीठ आपल्याला मार्केटमध्ये भेटतं किंवा विकत आपल्याला मार्केटमध्ये उपवासाची भाजणीसुद्धा भेटते. तीसुद्धा तुम्ही ह्या शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्याच्या किसमध्ये ॲड करून भाजणीचे थालीपीठसुद्धा बनवू शकता. ह्या ठिकाणी सर्व मिक्सरमध्ये मी 1.5 वाटी राजगिऱ्याचं पीठ ॲड केलं होतं
आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलं होतं, कारण हिरवी मिरचीनी छानपैकी स्पायसीपणा आला नसता, म्हणून थोडंसं लाल तिखट आपल्या चवीनुसार ॲड करायचं किंवा स्किप केलं तरी चालतं. आणि पहिल्यांदा सुरुवातीला बटाट्यामध्येच हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीलाच पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही. बऱ्याच वेळेस बटाटा खूप जास्त चिकट असेल तर आपल्याला पाणी ॲड करण्याची गरजसुद्धा पडत नाही. तर मी सर्व बटाट्यामध्ये आधी पीठ मिक्स करून घेतलं. नंतर गरजेनुसार खूप थोडं असं पाणी मला लागलं ते मी ॲड करून त्याचं पीठ मळून घेतलं. थालीपीठाचं पीठ थोडंसं चिकट आणि ओलसरच असतं. आपल्याला हे थालीपीठ थापून करायचे आहेत. जर कोणाला धपाट्यासारखे लाटून करायचे असतील तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये चिकटपणा कमी येतो आणि लाटताना थोडंसं राजगिऱ्याचं पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं. ह्या ठिकाणी आपण थालीपीठचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं. अशा प्रकारे मी बटर पेपरला थोडंसं तेल लावून घेतलं होतं. बटर पेपर नसेल तर घरातली कोणतीही प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी असते तीसुद्धा आपण वापरू शकतो, किंवा डायरेक्ट तव्यावरसुद्धा आपण हा पिठाचा गोळा घेऊन त्याला डायरेक्टली तव्यावरसुद्धा थापू शकतो. अशा प्रकारे बटर पेपरला थापताना मी हाताला थोडंसं पाणी लावलं आणि पाणी लावूनच त्याला व्यवस्थित आपलं थालीपीठ थापून घेतलं. 10 एकदम सोप्या आणि झटपट बनणाऱ्या उपवासाच्या रेसिपीची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे. क्लिक करून नक्की पहा. हे उपवासाचे थालीपीठ एवढे खमंग लागतात की उपवास नसणारे सुद्धा आवडीने हे थालीपीठ करतील. उपवासालाच नाही, इतर वेळेस तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खूप झटपट हे थालीपीठ बनवू शकतात. आणि राजगिरा हा आपल्या शरीरासाठी तर खूपच पौष्टिक असतो, त्यामुळे त्याचा आपल्या आहारात आपण समावेश केलाच पाहिजे. राजगिऱ्यातून भरपूर प्रमाणामध्ये मुलांना कॅल्शियम भेटतं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की थोडंसं हाताला पाणी लावून छानपैकी थालीपीठ थापून घेतले आणि मध्ये त्याला असे छोटे छोटे होल करून घेतले. त्यामुळे थालीपीठ हे छानपैकी गॅसवर पटकन शेकून निघतात आणि आतमधून कच्चेपणा राहत नाही, कारण थालीपीठ थोडेसे जाडसर असतात. आपल्या चपातीसारखे खूप पातळ नसतात. तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं होतं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्यावर आपले थालीपीठ सोडून घ्यायचे आणि सोबतच साईडला थोडं तूप लावायचं आणि मध्ये जे आपण होल करून घेतले त्यातही थोडं थोडं करून तूप किंवा तेलही आपण वापरू शकतो, ते सोडायचं. म्हणजे आपले थालीपीठ लवकर छानपैकी शेकून निघतात. थालीपीठ दोन्ही साईडनी उलटून पालटून छान खमंग आणि खरपूस भाजेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याला गरज असेल त्यावेळेस थोडंसं तूप लावायचं, म्हणजे थालीपीठमध्ये छान असा सॉफ्टनेस येतो. ते जास्त उशिरा जरी खाल्ले, थंड जरी झाले तरीसुद्धा खाताना वातड लागत नाहीत आणि खूप ड्रायनेस वाटत नाही. बटाटा ॲड केल्यामुळे तसेही हे थालीपीठ आपण दिवसभर तसेच ठेवू शकतो. थँक्यू. एन्जॉय. उपवासासाठी आपण नेहमी साबुदाण्याची खीर बनवतो, पण प्रत्येक वेळेस तोच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि हेल्दी अशी मखाना खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. मखाना हे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असतं. मखाण्यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम आणि खूप सारे न्यूट्रिएंट्ससुद्धा भेटतात. ही खीर बनवायला फक्त 5 मिनटं लागतं आणि कसलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप ॲड केलं. त्यामध्ये 1.5 वाटी मखाने हे रोस्ट करून घेतले. मखाने हे कधी पण मीडियम फ्लेमवर रोस्ट करायचे. मखाणे छान क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करायचे. मखाणे कधी पण हाय फ्लेमवर रोस्ट नाही करायचे, नाही तर मखाणे जळू शकतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा क्रिस्पी टेक्स्चर मखाण्याला आला पाहिजे. मखाणे व्यवस्थित रोस्ट करून झाले की त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. परत सेम पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी काही बदाम आणि काही पिस्ता असे रोस्ट करून घेतले होते. नंतर आपण ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घ्यायचे. सेम पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध ॲड केलं होतं. गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध आपण ॲड करू शकतो. दूध बॉईल होतं तोपर्यंत मी एका मिक्सी जारमध्ये 1 वाटी मखाने जे आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतले होते आणि काही ड्रायफ्रूट्स जसे बदाम, काजू, पिस्ता आणि 2 इलायची ॲड केली. इलायची फ्लेवरसाठी आहे, तर आपण ती ॲड केली तर आपल्या बासुंदीला खूप छान असं टेस्ट येते. आणि ह्याला मिक्सरमधून एक बारीक पावडर करून घेतली.
तोपर्यंत आपलं दूध बॉईल झालं होतं. त्याच्यामध्ये 3 ते 4 केसरच्या काड्या ॲड केल्या आणि 3 चमचे मोठे चमचे साखर ॲड केली. त्याला व्यवस्थित मिक्स करून परत त्याला एक चांगला बॉईल येऊ दिला. साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर आपण जी मिक्सी जारमध्ये पावडर करून घेतली होती ती हळूहळू आपल्या दुधामध्ये ॲड केली. पावडर ॲड करताना थोडी थोडी पावडर ॲड करायची आणि त्याला कंटिन्युअस मिक्स करत राहायचं. त्यामुळे दुधामध्ये त्याच्या गुठळ्या होत नाहीत. गुठळ्या होणार नाहीत ह्यासाठी त्याला कंटिन्युअस हलवणं गरजेचं आहे. नंतर फ्राय केलेले सर्व ड्रायफ्रूट्स आणि चारोळी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप ऑलरेडी आपण रोस्ट केलेले मखाने, साबूत मखाने ते ॲड केले आणि त्यालाही आपल्या खीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. खीर अशी परफेक्टली रेडी आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण अशी कॅरमलाइज्ड शुगर ॲड केली तर आपल्या बासुंदीसारखा कलर येतो आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान होतं आणि खाण्यासाठीसुद्धा टेस्टला खूप छान होते. एकदा तुम्ही खीरमध्ये अशी कॅरमलाइज्ड शुगर नक्की ॲड करून बघा आणि मला कमेंट करून कळवा. मी शुगरला थोडंसं बर्न केलं, त्याला असा प्रकारचा कलर आला आणि ते मी बासुंदीमध्ये वरतून ॲड केलं आणि त्याला बासुंदीमध्ये खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही व्हिडिओत बघू शकता बासुंदीचा कलर हा टोटली चेंज झाला आहे. तर झटपट बनून तयार होणारी आपली ही मखाना खीर तुम्ही ह्या उपवासाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर